देशातील आजी-माजी दोन पंतप्रधानांकडून स्वखर्चातून दिवाळी साजरी। मनमोहन सिंग, नरेंद्र मोदींनी दिवाळीसाठी सरकारी पैसा वापरला नाही। दिवाळीचा कोणताच खर्च सरकारी तिजोरीतून झाला नाही अशी माहिती आरटीआय मधून पुढे येते आहे। त्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजी यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या काळात आणि मोदीजींनी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर ते आजपर्यंत भारतातील सर्वात मोठ्या दिवाळी फेस्टिवलसाठी आतापर्यंत किती पैसे खर्च केले आणि जो रिप्लाय मला पीएमओ कडनं देण्यात आला तो खूपच सुखद आहे। ह्यांनी आपले कुठलेही पर्सनल एक्सपेन्सेस हे गव्हर्नमेंटच्या खर्चातनं केलेले नाहीत। ह्याचाच अर्थ असा की देशातील करोडो लोकांचे जे आहेत ते टॅक्सचे पैसे वाचलेले आहेत की बाकी इतर मंत्र्यांनी सुद्धा इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्याकडून ही शिकवण घेतली पाहिजे। मोदींनी सरकारी खर्च न करता कुठला कार्यक्रम केला दिवाळी वगैरे असं होत नाही। मी मनमोहन सिंग यांच्यावरती विश्वास ठेवीन। मनमोहन सिंग त्या प्रवृत्तीचे होते, पण भारतीय जनता पक्षाचे मंत्री प्रधानमंत्री सरकारी तिजोरीवर भार न टाकता जर उत्सव साजरे करत असतील आणि अशी कोणी माहिती दिली असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे। ज्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या परदेश दौऱ्यांमध्ये राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या बायकांना 20-20 हजार डॉलरचे हिरे भेट दिले सरकारी तिजोरीतून, ते स्वखर्चाने दिवाळी साजरी करतील का?